नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत काही समूहदर्शक शब्द. समूहदर्शक शब्द म्हणजे आता बघा, एकवचन अनेकवचन म्हणजे यासारखंच आहे, पण थोडंसं वेगळं आहे. कारण आपण बघतो बघा की एक हरिण आणि हरणांचं जास्त जर असले तर हरणांचं आपण म्हणतो कळप आहे. आणि एक जर पक्षी असला तर अनेक पक्षी, एक जर पक्षी असला आपण त्याला पक्षी म्हणतो. आणि जर अनेक पक्षी असले तर आपण त्याला पक्ष्यांचा थवा असं बोलतो. तर तसेच शब्द आज आपण बघणार आहे. चला ठीक आहे, चला बघूया. तर प्रश्नपत्रिका. जर एक प्रश्नपत्रिका असली तर आपण म्हणतो की प्रश्नपत्रिका आहे, ही एक प्रश्नपत्रिका आहे. आणि प्रश्नपत्रिका अनेक जर असल्या तर आपण त्याला म्हणतो प्रश्नपत्रिकांचा संच असं बोललं जातं. उंटांचा एक उंट असलं तर उंटच बोलतात, आणि उंटांचा म्हणजे अनेक उंट असले तर त्याला उंटांचा तांडा असं म्हणतात. पालेभाजीची म्हणजे पालेभाजीचा जर एक ठोमा असला तर आपण म्हणतो हा एकच ठोम आहे. आणि त्या ठोमाची जर एकदम अशी जुडी केली तर त्याला म्हणलं जातं पालेभाजीची जुडी. नोटांची थप्पी असते. एक नोट असली की आपण म्हणतो ही 200 रुपयाची नोट आहे, ही 500 रुपयाची नोट आहे. पण नाही, जर अनेक नोटा असल्या तर त्याला काय म्हणतात, नोटांची तरी झाली थप्पी. करवंदांची जाळी आणि फुलझाडांचा ताटवा. आता फुलझाड आहे खूप सारे, एक जर असलं तर आपण म्हणतो हे एक फुलझाड आहे, गुलाबाचं झाड आहे, हे मोगऱ्याचं झाड आहे. पण ते जर झाडं अनेक असले तर त्याला म्हटलं जातं ताटवा. हा शब्द आहे त्याच्यासाठी. खेळाडूंचा संघ. आता एक जर खेळाडू असला तर आपण म्हणतो हा सचिन तेंडुलकर हा एक खेळाडू आहे. आणि जर त्याच्यासोबत त्याची टीम पूर्ण असली तर त्याला म्हणलं जातं संघ आहे. हा खेळाडूंचा संघ. भाकऱ्यांची चवड. गवताचा भारा. यात्रेकरूंची जत्रा. आता जत्रेमध्ये किती यात्रेकरू असतात, म्हणजे यात्रेत येणारे लोक किती असतात, भरपूर सारे असतात. तर त्याला म्हणलं जातं जत्रा. म्हणजे पूर्ण सगळे यात्रेकरू मिळून जे नाही का माणसं लोक वगैरे सगळे गोळा होतात तर त्याला आणि पाळणे वगैरे असतात त्याला म्हटलं जातं जत्रा. किंवा माणसांची गर्दी त्याला जत्रा असं बोलतात. जहाजांचा काफिला. वाद्यांचा वृंद. अनेक वाद्य जर असले तर त्याला वृंद असं म्हणतात. द्राक्षांचा घड. जर एक द्राक्षाचं असलं, एक जर द्राक्ष असलं तर आपण म्हणतो हे द्राक्ष आहे. आणि जर द्राक्षांचे पूर्ण हे असलं, पूर्ण माळच आपण म्हणतो त्याला घड. त्याला म्हटलं जातं घड. माणसांचा जमाव. अनेक माणसं आहे तिथे, त्याला जमाव असं म्हणतात. नोटांचे पुडके. मेंढ्यांचा कळप. एक मेंढी असली तर आपण म्हणतो एक मेंढी इथं एक मेंढी उभी आहे गाड्या. तर नाही का अनेक असल्या तर मेंढ्यांचा आपण कळप म्हणतो. खूप सारे मेंढ्या आहेत तिथं. आता बघा, धनगर लोक असतात त्यांच्याकडे मेंढ्याच असतात, ते वळायला जातात तर त्यांना म्हणतात मेंढ्यांचा कळप. वेलींचा कुंज. हरणांचा कळप. जसं मेंढ्यांचा होता तसा हरणांचा कळप. पक्ष्यांचा थवा. पक्ष्यांचा थवा. उपकरणांचा संच. उपकरणं म्हणजे एखादं गॅजेट असलं ते बनवतं बघा, सायंटिस्ट लोक खूप सारे उपकरणं बनवतात, त्यांचा संच. जर एक असलं तर म्हणतो उपकरण, आणि जर अनेक असले तर संच. प्रवाशांची झुंबड. जे ट्रेनने, बसने, एरोप्लेनने प्रवास करतात, अनेक प्रवासी असतात, त्यांना म्हटलं जातं झुंबड. पुस्तकांचा गठ्ठा. एक पुस्तक असलं तर आपण म्हणतो एक पुस्तक आहे, अनेक असले तर म्हणलं जातो गठ्ठा आहे, पुस्तकांचा गठ्ठा आहे. फळांचा घोस. किल्ल्यांचा जुडगा. बांबूंचे बेट आणि गुरांचा कळप. जसं पक्ष्यांचा बघितलं थवा, आणि एक मेंढ्यांचा, हरणांचा बघितला, तसंच गुरांचा कळप. महिलांचे मंडळ. आता बघा, बचत गटाच्या महिला राहतात किंवा भिशी वगैरे लावतात सगळ्या महिला. तर महिला जर एकत्र जमल्या तर त्याला म्हणायचं महिलांचे मंडळ. आणि चोरांची टोळी. वस्तूंचा संच. आता अनेक वस्तू जर असल्या एक ठिकाणी ठेवल्या तर त्याला म्हणायचं वस्तूंचा संच. जसं प्रश्नपत्रिकांचा होता संच, तसाच वस्तूंचा संच. तारकांचा पुंज. तारकांचा म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा नाही या. तारकांचा म्हणजे हे वेगळं आहे, तारकांचा असतो पुंज. विद्यार्थ्यांचा गट. आता जसं अनेक विद्यार्थी असतात एका शाळेमध्ये, एका क्लासमध्ये. जर क्लासमध्ये असले तर त्याचं मॉनिटर ठरवून दिलं असतं, किंवा जर मॉनिटरलाच अभ्यास वगैरे चेक करायला सांगितला टीचरला वेळ नसेल भेटत तर अभ्यास वगैरे जर चेक करायला सांगितला तर तसं असतो. एका रांगेचा किंवा रोल नंबरनुसार असं गट करून दिलेला राहतो. एका गटाचं वेगवेगळं असतं. तर विद्यार्थ्यांचा असतो गट. धान्याची रास. मुंग्यांची रांग. आता अनेक मुंग्याचा एकामागे एक. आता मुंग्यांची कशी रांग असते माहिती आहे, मुंग्यांची रांग असते. नारळांचा ढीग. एक जर नारळ असला आपण म्हणतो एक नारळ आहे, तर अनेक जर नारळ असले तर आपण त्याला म्हणतो नारळांचा ढीग आहे. हत्तींचा कळप. जसं सगळ्या प्राण्यांचा कळप असतो तसं हत्तींचा पण कळपच. सैनिकांचे पथक किंवा अनेक जर सैनिक असले तिथं. आता बघा 26 जानेवारी,
15 ऑगस्टला सगळे सैनिक एक ठिकाणी जमलेले असतात. सगळे ध्वजारोहण करून आपल्या ध्वजाला सलामी देतात. सैनिकांची पथक असते. उतारूंची झुंबड, जसं प्रवाशांची झुंबड होती. प्रवासी म्हणजे उतारूंची म्हणजे ते ट्रेनमधून बसमधून जेव्हा प्रवास करून उतरतात आपल्या आपल्या स्टेशनवरती, जेव्हा ती गर्दी जमते त्यांना उतारूंची झुंबड असं म्हणले जातं. पाठ्यपुस्तकांचा संच, केसांचा झुपका, केस विसरल्यानंतर जो गुंता निघतो त्याला म्हणतात केसांचा झुपका. केसांची बट, आता आपले केस आहे, जर केस असला आपण म्हणतो हा एक केस आहे, आणि अनेक जर एकाच हातामध्ये एकाच बोटात 2 बोटामध्ये जर एखादी बट धरली तर त्याला म्हणायचं केसांची बट, म्हणजे अनेक केस हातात घेतले ते. पिकत घातलेल्या आंब्यांची अडी असते. काजूंची गाथण, फुलांचा गुच्छ, आता एक जर फुलं असलं म्हणतं आपण हे एक फुल आहे, अनेक जर फुलं असली तर त्याला म्हणतात फुलांचा गुच्छ. गायगुरांचे खिल्लार, मडक्यांची उतरंड, गवताची पेंडी. एक जर गवताचं बेट असलं तर आपण म्हणतो हे एक बेट आहे. अनेक जर गवताची बेट जर एकत्र केली आणि त्याची जर असे सुतळीने जर बांधलं तर त्याला म्हणायचं गवताची पेंडी, जी प्राण्यांना चरण्यासाठी देतात ती. लाकडांची मोळी, अनेक लाकडं जर मिळून असे बांधले तर त्याला म्हणायचं लाकडांची मोळी. ताऱ्यांचा पुंजका, विटांचा ढीग, अनेक जर विटा एकावर एक ठेवलेल्या असतात त्याला म्हणते विटांचा ढीग. दुर्वांची जुडी असते, जशी भाजीची जुडी असते तशी दुर्वा, सगळ्या एकत्र जी गणपतीला वाहता तुम्ही, ज्याला गणपतीसाठी वाहता तर त्याला म्हणतात दुर्वांची जुडी. मुलांचा घोळका, एक जर मुलगा असला तर आपण म्हणतो एक मुलगा इथं उभा आहे, अनेक जर मुलं असले तर मुलांचा घोळका उभा आहे असं म्हणलं जातं. नाण्यांची चळत, विमानांचा ताफा, जे हे याच्यात असतात विमानतळावरती त्याला म्हणते विमानांचा ताफा. तिथं अनेक विमान बसलेले असतात म्हणजे उभे असतात त्यालाच विमानांचा ताफा. साधूंचा जथा, साधूंचा जथा असतो.